गुड मॉर्निंग एव्हरीवन. आम्ही तयार होऊन निघालो आहोत पुढे देवदर्शनाला. आमचा गंग्या पण रेडी झालाय. गंग्या, जायचं आपण. चला, देव बाप्पाला जायचं आता. चला. बॅग पॅक करून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. आम्ही आलो आहो सातेरी देवीच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. हे आहे मंदिर. नाही ती काय ग आतमध्ये सुपारी का बदाम? कशाचं झाड आहे हे? सुपारी आहे का? किती छान झाड आहेत बघा. हे खजूरच आहे ना? हे वरचं वालं का सुपारीच आहे? हे झाड कशाच आहे? वरती बघा ते लागलंय. कशाच आहे हे झाड? आमच्या इथे नारळ सापडलाय. हे आम्ही आता चाललो आहे श्री देव स्वयंभू महादेवाच्या मंदिरात. या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की गाईचे दूध जिथे पडलं होतं तिथून शिवलिंग प्रकट झालेलं आहे. तर हे मंदिर माझगाव सावंतवाडीमध्ये आहे. सातेरी देवी आणि महादेवाच्या मंदिराचं दर्शन करून आम्ही आलो आहो इथे आमच्या कुलदैवताला रवळनाथ. मागे असं छानसं मंदिर आहे, पण आतमध्ये कोणत्याच मंदिरामध्ये संस्थेच्या नियमानुसार आपण व्हिडिओ शूटिंग वगैरे करू शकत नाही, फोटोशूट्स करू शकत नाही. इथे आम्हाला मंदिराच्या बाहेर बघा दिसतात आहेत माकड. किती जास्त सारे आहेत बाबा. ए मम्मी घाबरतील ते. त्यांना खायला दे. नाही, आपल्या हातातून नाही येणार, ते घाबरतात. ते छोटे आहे ना. पण व्हाईट कमळ. पांढरं कसं काय ग कमळ? मी घातला केसामध्ये कमळ. अरे देवाला घेत होतो किती छान वातावरण आहे ना. आम्ही थांबलो आहे आता जेवायला. स्वामी कृपा हॉटेल प्युअर व्हेज, कारण की आज मंडे आहे. सो प्युअर व्हेजच घ्यायचं आहे आम्हाला. ड्रायफ्रूट्स, तांदूळ, नाश्ता, शुद्ध शाकाहारी जेवण. चला जेवूया, जेवण टेस्ट करूया. आम्ही इथे मागवलं होतं व्हेज हंडी, पनीर लज्जीज
यांनी सर्वांनी बटर रोटी घेतल्या होत्या आणि मी घेतली होती चपाती. छान होतं जेवण. हे आजरा गावामध्ये आहे. स्वामी कृपा प्युअर व्हेज हॉटेल आहे. हे खूप छान, टेस्ट एकदम मस्त होती. तुम्ही नक्की जर आंबोळी घाटावरून जर आदमापूरला जात असाल तर हे आजरा गावामध्ये आहे. तुम्ही नक्की येऊन एकदा विजिट करा. मस्ट रिकमेंडेड. आणि यांच्याकडे काजू ड्रायफ्रूट्सचं पण शॉप आहे. ते पण आम्ही पण घेतलेत. एक किलोचे ड्रायफ्रूट्स हे असे पॅक. हे रोस्टेड काजू घेतलेत आम्ही. तुम्ही पण आहेत तिथे, व्हरायटी ऑफ काजूज आहेत, ड्रायफ्रूट्स आहेत. तुम्ही मस्त ट्राय करा येऊन. दुपारी मस्त जेवण करून आता आम्ही आलो आहो आदमापूरला बाळूमामाचं दर्शन करायला. चला मंदिराकडे जाऊया आपण. आम्ही निघालो बाळूमामाचं दर्शन करून. छान असं मंदिर आहे, पण मंदिराच्या आतमध्ये आपण नाही करू शकत. मनाई आहे मंदिराच्या आतमध्ये. बाळूमामाच्या नावाने चांग भलं. बाळूमामाचं दर्शन करून आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनाला चाललो आहे मंदिरामध्ये. आम्ही आलो आहोत कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घ्यायला. लक्ष्मीचं दर्शन करून आलो. मस्त दर्शन झालं. जास्त गर्दी नव्हती. डायरेक्ट आम्हाला गाभाऱ्यामध्ये एंट्री भेटली आहे ना पप्पा. छान दर्शन झालं ना. मस्त दर्शन झालं. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सजेस्ट करा न्यू प्लेसेस फॉर एक्सप्लोर, बेटर रेस्टॉरंट फॉर
व्हेज फूड, डाएट फूड, नॉन व्हेज अँड सबस्क्राईब करा फॉर न्यू अपडेट. थँक्यू.